प्रेम संबंधातून निर्माण झालेल्या मानसिक तणावातून एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। ही घटना रोहिदास नगर परिसरात बुधवारी 15 एप्रिल रोजी रात्री ते गुरुवार दिनांक 16 एप्रिल रोजीच्या पहाटेच्या दरम्यान घडली आहे। या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय युवराज निकाळे वर्ष 31 असे मृत तरुणाचं नाव आहे। तो मूळ नाशिक जिल्ह्यातील विंचूर तालुका निफाड येथील रहिवासी असून सध्या अलिबागमधील रोहिदास नगर येथे राहत होता। त्याचे वडील रायगड पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेले। मृत तरुणाचे एका युवतीसोबत मागील काही वर्षांपासून प्रेम संबंध होते। दोघांची ओळख अलिबागमधील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना झाली होती। कालांतराने त्यांच्या नात्याचे रूपांतर प्रेमात झाले होते आणि विवाहाचा निर्णयही त्यांनी घेतला होता। कुटुंबियांनीही या नात्याला संमती दर्शविली होती। भविष्यासाठी तयारी सुरू असल्याचीही माहिती दिली आहे। मात्र अलीकडे वैयक्तिक कारणांमुळे त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला होता। या पार्श्वभूमीवर संबंधित तरुण मानसिक तणावाखाली होता अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे। बुधवारी रात्री तो एकटा घरी असताना त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचं निष्पन्न झालंय। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी स्थानिक रुग्णालयात पाठवलाय। या प्रकरणी मृताच्या कुटुंबियांनी काही आरोप केले असले तरी पोलिसांकडून अद्याप कोणावरही ठोस गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये। सर्व बाजूंनी तपास सुरू असून पुढील निष्कर्ष तपासांती स्पष्ट होणार आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। माजी शालक अक्षय युवराज निकाळे यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। अतिशय दुःखद अशी ही घटना घडली। त्या घटनेजनबद्धरित्या त्याला मानसिक छळ करून त्याला ही आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेले आहे, आमचा हा आरोप आहे। तसेच आम्हाला पोलीस प्रशासनावर व न्यायदेवतेवर पूर्णपणे विश्वास आहे की ते आम्हाला न्याय देतील। अक्षयच्या मृत्यूस जे कोणी कारणीभूत आहे त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे व अक्षयला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भावना आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।